चलिए रुक करते हैं खबरों की ओर। खबर रायगढ़ से है, जहां पनवेल म्युनिसिपल कॉर्पोरेशन चुनाव को लेकर प्रशासन पूरी तरह से तैयार है। बता दें कि कमिश्नर मंगेश चितले ने बताया कि 20 वार्डों की 78 सीटों के लिए होने वाले चुनाव में 5,54,578 मतदाता अपने मताधिकार का प्रयोग करेंगे, जिनमें 72 ट्रांसजेंडर मतदाता शामिल हैं। बता दें कि चुनाव कार्य के लिए 6 रिटर्निंग ऑफिसर, 6 असिस्टेंट रिटर्निंग ऑफिसर और लगभग 4500 कर्मचारी की नियुक्ति की गई है। प्रशासन ने प्रभाग रचना, आरक्षण, आपत्तियों का निपटारा, 100% मतदान के लिए जागरूकता अभियान और संवेदनशील क्षेत्रों में पुलिस व्यवस्था की पूरी तैयारी की है। इस बार मतदान प्रतिशत 75% तक ले जाने का लक्ष्य रखा गया है। प्रभागांच्या ज्या वॉर्ड फॉर्मेशन आपलं झालेलं आहे, प्रभागाने आरक्षण जे आपल्याला करायचे होते, आरक्षणाची आपली प्रोसेस पूर्ण झालेली आहे। अशा विविध टप्प्यांची आपण कारवाई पूर्ण झालेली आहे। त्यानुसार प्रभागाने मतदार याद्या ज्या आपल्याला प्रसिद्ध करायच्या होत्या त्या देखील आपण प्रसिद्ध केलेल्या आहे। ज्या हरकती सूचना आल्या होत्या त्या अनुषंगाने त्या आपण व्हेरीफाय करून त्याची देखील कारवाई पूर्ण झालेली आहे। आणि आता महानगरपालिकेने मतदानाचा जो निवडणुकीचा कार्यक्रम जो आहे तो आपण घोषित केलेला आहे आणि ह्या घोषित कार्यक्रमाच्या अनुषंगाने विविध तारखा वगैरे आम्ही त्या प्रस्तुत केलेल्या आहेत। त्यानुसार एकूण 6 निवडणूक निर्णय अधिकारी आपल्याकडे ह्या ठिकाणी असतील। हे आपल्या प्रभाग क्रमांक 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16 आणि 17, 18, 19, 20 असे 6 आपण निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नियुक्ती केलेली आहे। त्याच्याबरोबर आपण 12 सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांची देखील आपण त्या ठिकाणी नियुक्ती केलेली आहे आणि ह्यांच्या बसण्याची व्यवस्था आपण केलेली आहे। त्यांना जो आवश्यक स्टाफ आहे तो स्टाफ देखील आपण अवेलेबल करून देतो। अप्रॉक्सिमेटली 4,500 कर्मचारी आपल्याला ह्या संपूर्ण कार्यक्रमासाठी, निवडणूक प्रक्रियेसाठी लागणार आहेत। साधारणतः त्या अनुषंगाने महानगरपालिकेने विविध शासकीय उपक्रम असतील, विविध शासकीय कर्मचारी असतील, बँकांचे कर्मचारी असतील, शिक्षक वर्ग असतील, ह्या सगळ्या लोकांचे आपण ऑर्डर्स वगैरे त्या ठिकाणी काढलेले आहे, जेणेकरून ह्या लोकांचं पुन्हा प्रशिक्षण घेतलं जाईल आणि त्यांना प्रभागनिहाय त्या ठिकाणी मतदान केंद्राने त्यांची नियुक्ती केली जाईल। त्या अनुषंगाने जी उपाययोजना आवश्यक आहे ती महानगरपालिका प्रशासनाने पूर्ण केलेली आहे। मां नर्मदा की